नमस्कार बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत मोठे बदल झाले आहेत आणि खूप सारे अपडेट मी घेऊन आलो आहे. ओके. सो हजारो महिलांना स्कीममधून सुद्धा काढून टाकलं गेलं आहे आणि काहींचे खूप साऱ्या बहिणींचे महिलांचे पैसेसुद्धा थांबणार आहेत. ओके. आता पहिला जो पॉईंट आहे, पहिली जी अपडेट आहे ती आहे मोठी कारवाई. ओके. आता ही सर्वात मोठी अपडेट आहे. ओके. सरकारने आता KYC व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट केलं आहे. आधी व्हेरिफिकेशन नीट न करता अनेक महिलांना पैसे दिले गेले होते, पण आता ज्या महिला एलिजिबल नाहीत त्यांना थेट रिमूव्ह केलं जात आहे. ही सध्याची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे आणि रिपोर्टनुसार सरकारचे जवळपास यामुळे 12,000 कोटी वाचणार आहेत. आता सांगायचा उद्देश एवढाच की ज्या महिलांना खरंच गरज आहे, आर्थिकदृष्ट्या त्या कमकुवत आहेत, त्यांना या योजनेची गरज आहे, अशा महिलांसाठी ही योजना अजून दीर्घकाळ राहू शकते. कारण का? कारण की इतक्या पैशांची बचत झाली. ज्या महिला किंवा जे महिलांचं नाव घेऊन ओके फॉर्म फिल करून KYC न करता फायदा घेत होते, असे काही खूप सारे माणसं पण होते. आणि काही महिला अशा होत्या की ज्या या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या बसत पण नव्हत्या. म्हणजे त्यांच्याकडं गाड्या खूप होत्या, घर खूप होते, उत्पन्न त्यांचं जास्त होतं, तरीसुद्धा त्यांनी हा फॉर्म फिल केला होता. तर अशा लोकांना वगळण्याचं काम आता चालू आहे आणि सरकारचे जवळपास यामध्ये 12,000 कोटी वाचलेले आहेत आणि वाचणारसुद्धा, अजून जास्त पैसे वाचणार आहेत. ओके. तर त्यामुळे ज्या महिला आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत, ज्या महिला महाराष्ट्राच्या आहेत, ज्या महिलांनी हा फॉर्म फिल केला आहे आणि उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये सुद्धा त्या बसत आहेत या ओके, अशा महिलांना खूप काळासाठी या योजनेचा लाभ घेता येईल. ओके. आणि या बाकीच्यांना जे या फायद्यामध्ये, ज्या योजनेमध्ये बसत नाहीत महिला किंवा असे पुरुष मंडळी ज्यांनी हा फॉर्म महिला नसताना सुद्धा भरला होता, ओके, अशा लोकांना वगळून सरकार एकदम चांगलं काम करत आहे आणि ही योजना अजून जास्त वर्ष टिकून राहील. ओके. आता दुसरी जी अपडेट आहे ती आहे फेक बेनिफिशरीजवर. ओके. मोठी कारवाई झाली आहे. आता सुरुवातीला काय झालं, काही लोकांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा फायदा घेतला, जसं की मी तुम्हाला सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये, अपडेटमध्ये. आता सरकार आधार व्हेरिफिकेशन करत आहे, इन्कम चेकसुद्धा करत आहे, बँक डिटेल्स क्रॉस चेकसुद्धा करत आहे, सगळं रिचेक करत आहे. त्यामुळे आता खऱ्या आणि पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहेत. आता जी तिसरी अपडेट आहे ती आहे सरकारचा मोठा डिसिजन, पैसा वाचवण्यावर जास्त फोकस. जर तुमची KYC कंप्लीट नसेल महिलांना, पुढचा हप्ता तुमचा थांबू शकतो. जर तुमची माहिती मिसमॅच असेल, तुमचं नाव लिस्टमधून सुद्धा काढलं जाऊ शकतं. त्यामुळे CSC सेंटरला जा आणि चेक करा एकदा की तुमची KYC कंप्लीट आहे का, किंवा ऑनलाईन KYC तुम्ही कंप्लीट करा जर नसेल केली. ओके. आता पुढे होणार काय याबद्दल जर सांगायचं झालं तर एवढं सांगेल की सरकारचा क्लिअर प्लॅन आहे, खर्च कमी करायचा जितका होईल तेवढा. ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांनाच फक्त या योजनेचा फायदा मिळावा यासाठी काम करायचं. स्कीम लाँग टर्म चालू ठेवणे हे मुख्य उद्देश आहे. त्यामुळे खूप महिलांना ज्या या योजनेमध्ये बसत नव्हत्या, या लाभामध्ये बसत नव्हत्या, आणि खूप पुरुष मंडळीसुद्धा जे की ते पुरुष आहेत तरीसुद्धा या योजनेचा लाभ घेत होते, अशांनासुद्धा वगळण्याचं काम चालू केलं आहे. त्यामुळे आता स्ट्रिक्ट चेकिंग परमनंटली चालणार आहे. ओके. फक्त सांगायचं एवढंच की यात घाबरायची काही गरज नाही आहे. ओके. ज्या महिला आहेत आणि ज्या महिलांनी फॉर्म फिल केला आहे, आर्थिकदृष्ट्या त्या थोड्या कमकुवत आहेत, त्या महिलांना घाबरायची गरज नाही आहे. जर तुम्ही इलिजिबल आहात, KYC तुमची कंप्लीट आहे, तर तुमचे पैसे नक्कीच येतील. ओके. त्यामुळे लाडकी बहीण योजना बंद होत नाही आहे. ओके. पण आता फक्त खऱ्या लाभार्थ्यांनाच फायदा मिळणार आहे. ओके. तुमचं नाव अजून लिस्टमध्ये आहे का, तुम्हाला पैसे आले आहेत का लाडकी बहिणीचे, कोणत्या महिन्यापर्यंत आले आहेत, ते कमेंटमध्ये तुम्ही माझ्या नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब करून. आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या बडी नावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.